शेतकरी मित्रांनो, ऊस पिकामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला शक्यतो खोडव्या ऊसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर तो म्हणजे आपल्या खोडव्या ऊसाचे जे काही पानं आहेत तर ते असे पिवळे पडलेले आपल्याला पाहायला मिळत असतात। तर तो पानं पिवळे का पडतात मित्रांनो, दोन तीन कारणं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारे आपल्याला आपल्या ऊस पिकामध्ये व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। प्रमुख कारण आहे शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेरस या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कधी कधी आपल्या ऊसाचे जे काही पानं आहेत तर ते अशा प्रकारे पिवळे पडलेले पाहायला मिळतात। कधी कधी पूर्ण जे पान आहे तर ते पांढऱ्या रंगाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कधी कधी मित्रांनो, नायट्रोजन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या ऊस या पिकाची जी पानं आहेत तर ते पिवळे पडू शकतात। तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कधी कधी आपल्या ऊस पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे काही खोडकीड असते तर त्या खोडकिडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव जरी झाला तरी सुद्धा आपल्या ऊसाची जी पानं आहेत तर ते पिवळे पडू शकतात। तर मग या सगळ्यांवरती आपण कशा प्रकारे व्यवस्थापन करू शकतो मित्रांनो, जो तुम्ही पहिला खत व्यवस्थापन करणार आहे तर ते पहिलं खत व्यवस्थापन करताना निश्चितच आपण नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करत असतो, परंतु आपण जे काही महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे फेरस या अन्नद्रव्याचा वापर करत नाही। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, एकतर फेरस सल्फेट येतं आहे किंवा इड्डा फॉर्ममधलं जे काही फेरस येतं तर त्याचा आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करताना वापर करायचा। जर फेरस सल्फेट वापरणार असाल तर 3 ते 4 किलो प्रति एकरासाठी वापरा। जर इड्डा फॉर्ममधलं फेरस वापरणार असाल तर 250 ग्राम इड्डा फेरस आपल्याला प्रति एकरासाठी वापरायचे। आणि दुसरं जे कारण आहे तर ते म्हणजे खोडकिडीला कंट्रोल करण्यासाठी कोणत्याही कंपनीचं एखादा क्लोरॅन्थ्रेनिप्रॉल 0.4% दाणेदार स्वरूपात ग्रॅन्युअलमध्ये जे काही कीटकनाशक येतं तर 4 किलो प्रति एकरासाठी रासायनिक खतामध्ये मिक्स करून आपल्याला त्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। आणि निश्चितच हा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला तिथं थांबवायचा आहे।